नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक ठाकूर पुन्हा एकदा आपल्या मराठी स्वागत करतो. तो आज संडे, आज आम्ही चाललो आहे आमच्या गावाला. आज मी तुम्हाला आमच्या गावचं घर दाखवेन. ते गावाला बरेच दिवस म्हणजे पाऊस पडत होता, तर गॅलरी ओपन आहे. तिथे प्लॅस्टिक बांधायचं, प्लॅस्टिक इकडनं आम्ही घेतलेलं आहे. तर आता बांधायला तिकडे चालू सगळेजण निघालेले आहेत. आता आम्ही चाललो बसायला. बाकीचे मागणं येतील हळूहळू. सचिन भाऊसा आम्ही दसत काका आपल्या गाडीत आहेत. सचिन भाऊच्या गाडीत त्यांचे आई बाबा आहेत. आणि मग बाकी सगळे परेश भाऊचा पुढे गेलेले आहेत. त्यांचा अभिषेक होता म्हणून ते लोक पुढे गेले. त्यांचा अभिषेक झाला असेल. आता बाकीचा कार्यक्रम आपण गेलो तिथे करूया ताडपत्रीचा. पाऊस पडेल, छत्री नसेल तर भिजू जाऊ ना, म्हणून छत्री घेतली. छत्री पकडून वेगळीच मजा येते. चला, काका आणि काकी तिकडं बसलेले आहेत. सध्या आपण निघालो आता आपल्या घरना कोपरला जायला. बघूया आता बाहेरनं गाडी काढू आणि मग निघू तिथनं. तो आता 7-8 दिवसापूर्वी पाऊस भरपूर पडला, तर गावाला जायला भेटलं नाही. तर बघूयात आता गावात काय परिस्थिती आहे. आमचा गाव तसं आहे हाईटवरच, टेकडीवर आहे, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. पण पावसाचं पाणी गॅलरी आपल्या घराला, तर तिकडनं आतमध्ये येतं, तर तीच घरात पाणी जातोय गॅलरीतनं. त्याच्यामुळे घेतले ताडपत्री आणि तिथे जाऊन बांधतो. त्याच्यामुळे सगळी एवढी माणसं आम्ही चालवलीत. दसत काका आणि मागं बसलेत दसत काका काकी. बाकीचे माणसं पुढे पाठवलेले. तर निघू आता, बघूयात. तो क्लायमेट एकदम सुंदर आहे. ऊन आहे, गरमी करते. हे काय दिंडी चालली वाटतं पोरांची. कर्नाळा किल्ल्यापर्यंत आलोय, तर वर ढग काळे दिसत आहेत. हे बघा कसे. गावाला जायाच गावाला. बसलाय तो. पहिला टोल आपल्याला खारपाड्यावर लागलेला आहे. आता बघूयात आपला उडतोय का टोल. शक्यतो उडायला नाही पाहिजे. बघूयात. नाही उडला. लोकल गाड्यांना मला असं वाटतं नाही ठेवलेलं तिथे, तरी अजून प्रॉपर चालू नाही झालेलं. त्याच्यामुळे एखादा आता सध्या सोडत असतील ते लोक. बघूयात. आपल्याला काय, आपल्या पेनला फेरे नेहमीच असणार, त्याच्यामुळे आपल्याला समजेल कधी चालू होते काय होते. सध्या तरी उडला नाही.
बघण्यासारखा वाटतोय. बाळगंगा नदी आहे. बंद ठेवलेला तो पूर्णपणे या रोडवर पाणी आलेला म्हणजे एवढी हाईट म्हणजे भरपूरच पाणी झालेलं एकदमच पूर्णपणे या रोडवर पाणी आलं. त्याच्यामुळे मुंबई गोवा रोड बंद ठेवलेला. फायनली टर्न मारायला जागा भेटली. आपण कोपर फाट्यावरनं आता आतमध्ये चाललेलो आहोत. आता ग्रीनरी बघा किती मस्त पैकी गावाच्या दिशेने. आमच्या गावातला धरण छोटासा. गावाला लागून डोंगर आणि आमचे क्रिकेटचे मैदान. हे आमच्या गावची सुरुवात करायची.
पण दुसरं तिथे बांधकाम चालू आहे थोडंसं घरचा, तर तिथे नंतर जाऊ. पहिले आपण आपल्या घरी जाऊ. तो घरातल्या आमच्या 7 जण बाया हेलकोट जय मल्हार. तो आपण आताच चाललो आहे आपल्या दुसऱ्या घरी. तिथे काम चालू आहे, ते काय कुठपर्यंत आलेलं आहे ते बघूयात. आता केलं तरी चालेल. आता पूजा करायची असेल तर आज रविवार आहे, नंतर रविवार नाही. सो हा गावात आम्ही घर बांधलंय फार्म हाऊस टाईप. चला आता ताडपत्री बांधायला. तो ताडपत्री बांधायला बघा किती गर्दी, माणसाच माणसं. मजा येते, सगळी घरातलीच माणसं आहेत. काम चाललंय, मी ते बघतोय आता खाली कसं चाललंय. वरनं मला दाखवण्यात खाली बघतो आपण असाला वाराला सुटला इथं. हा 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 बघतो. कोणती? हा हा चालेल. झालं असलच असं मला वाटते. बघूया 2 मिनिट फक्त. बाटली परत वरती नेलेली, परत वरती न्यायला लागते. खाली फेकलेली. मला तर वाटतं हेच काम चाललं रे माझं. लय थकले मी. हे बघा कोणत्या बॉलचे फुटबॉल केले. पहिले फुटबॉल केले तिथे, आता नाही. कसे केले तिथे दाखव. कामासाठी परत वरती गेलतो मी, तुम्हाला बघितलं असेल. आता पाणी परत दाखवतो.
तुम्हाला हे बघा इकडनं थोडंफार काम दिसतच. तर अजून थोडा काम राहिलंय, तो पण आता थोड्या वेळात होईल. म्हटलं ट्रेन आहे तुम्हाला दाखवेन, पण ट्रेन तर आली नाही. आली असेल म्हणजे दुसऱ्याकडे गेली असेल. तर आता मला तर वाटतं आता झालाच वाटतं, 5-10 मिनटं लागतील. बघू. तर आता थोडा खाली जाऊन बसतो मी. नाही भाई बघा, हे आमच्या दोन्ही गाड्या. तर आता भरपूर झाली असते वर खाली करून. तर बघूया आता, भरपूरच काम झालेलं तर भरपूर खालीच असतो. बंद होतं म्हणजे तो फायनली झाला काम. आता किती पण पाऊस पडतो काहीच नाही प्रॉब्लेम. आता मध्ये एक 4-5 दिवस पाऊस पडला तेव्हा भरपूर इथनं पाणी गेलं, त्याच्यामुळे थोडं त्रास झाला आणि आतमध्ये चिखल होत होता. त्याच्यामुळे मग चिखल आहे अजून. सगळ्यांनी भाऊ मेहनत की. फायनली काम झालं. पर्यंत फायनली काम कम्प्लीट झाला. तर 7:30 तर आता गावाला निघतो आणि आता आपल्या घरी जायचं. कार्यक्रम सगळं झालेलं आहे. तर आत्या चला येतो आता परत. तर पुढल्या रविवारी बघूया. चलो मग बाय. सो चला निघालो. 7:30 वाजले. गाडीत बसलोय. गावातनं आपण आलेलो तो काम आपण केला आणि मग ती घरी जाऊया दादा. आता घरी गेल्यावर भेटूयात आपण. सो आपण पनवेलला घरी पोचलो. हे पोरांची बघा काय मजा असते. आत्याच्या दुकानात गेला की हे खाऊ ते खाऊ ते खाऊ सगळं खाऊ खाऊ. कोपरला तर कमीच खाल्लं त्यांनी. फोडून दे त्याला. तो फायनली आपण कोपरला जाऊन आलो. यांना काय समस्या काय माहिती पाहिजे. आमचा गाव कसा वाटला तो पण मला सांगा कमेंट करून नक्कीच. आणि आता आपण परत लवकरच भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.